आपणचा फार महत्त्वाचा प्रश्न झाला प्रतिभाजी. आणि आमच्या देशामध्ये माझी विचारधारा आहेत. संपूर्ण लॉजिस्टिकल नेटवर्कमध्ये आमच्या पोस्टल सिस्टमचा स्थिती आज देशाचा नाही, संपूर्ण विश्वामध्ये पहिला टका नंबरमध्ये आता आमचा पोस्टल सिस्टम आता आला आहे. आमची ब्रेथ, आमची डेप्थ 1,65,000 आमचे डाकखाने आहेत. आणि देशामध्ये आज विश्वमध्ये आता मेलची अवधी कम झाली, पण पार्सलची अवधी मध्ये फार वृद्धी होणार. आणि तेच विचारधाराला घेऊन एक लॉजिस्टिकल नेटवर्कची ऑपरेशन आता पोस्टल सिस्टममध्ये आम्ही करतो. पिछले 10, 15, 20, 30 वर्षामध्ये पोस्ट विभागची आय मध्ये वृद्धी 100 करोड 200 करोड असं होतं. हे पिछला वर्षामध्ये 2025-26च्या वर्षामध्ये आमची आय 13,000 करोडची होती. 16% वृद्धी करून आता आमची आय आता 16,000 करोडची झाली. आता पोस्टल डिपार्टमेंटचा आमचे 6 वर्टिकल आहेत आणि 6 इंजन आमची फायरिंग स्थितीमध्ये आता झाली. आणि मी पोस्टल डिपार्टमेंटचा आणि टेलिकॉम डिपार्टमेंट BSNLचा मी मंत्री आहेत, पण मी हर क्वार्टरचा रिव्ह्यू मी घेतो. आमचे 32 आमचे CPMG आहे, 23 आमचे चीफ जनरल मॅनेजर आहेत BSNL मध्ये. त्यांच्या टार्गेट ते ठेवतात आणि त्याचा रिव्ह्यू मी हर तिमाहीमध्ये घेतो. आणि काय त्यांची कठीणाई, त्याच्या गती अवरोधकला उखाडून त्यांच्या रास्ताला सरळ करायचं कार्य हे माझ्या आहे. आणि दोघी BSNL मध्ये आमची ऑपरेटिंग प्रॉफिट 2 वर्षपूर्वी 2,500 करोड होता. पिछला वर्षामध्ये आमचा 5,100 करोड झाला, मतलब 100% वृद्धी झाली. आणि पिछला वर्षामध्ये 2026 मध्ये 7,500 करोडची आमची EBITDA झाली. तर दोघी इंजिन्सला आम्ही फायर करतो. आणि ऍक्ट ईस्ट पॉलिसीचा आपणचा संदर्भ झाला. हे 8 राज्य प्रधानमंत्रीच्या शब्दमध्ये आमची अष्टलक्ष्मी, हे अष्टलक्ष्मी भारतचे ग्रोथ इंजिन होणार. आपण लिहून द्या. आज विश्वमध्ये 1.5% वृद्धी होती GDPची. देशामध्ये 7.5% वृद्धी होती GDPची. 10 वर्षाचा ॲव्हरेज तुम्ही घ्या, देशामध्ये 6.5% वृद्धी आहेत. 8 उत्तर पूर्वीच्या राज्याचा GDPची वृद्धीचा आकलन तुम्ही करा. 1.5% नाही, 10 वर्षाचा ॲव्हरेजचा. 6.5%चा नाही, 11 आणि 13%चा ॲव्हरेज आहे. 10 इयर ॲव्हरेज डेकेडल GDP ग्रोथ रेट. आणि हे संभव झाला पंतप्रधानची सोच आणि विचारधारा. 10% GBS ग्रॉस बजेटरी सपोर्ट एक मंत्रालयाचा कमिटमेंट आहेत. हे वाजपेयी साहेबच्या जमान्याचा निर्णय होता उत्तर पूर्वीमध्ये निवेश करायचा. 10 वर्षामध्ये 7.5 लाख करोडचा निवेश झाला आहे उत्तर पूर्वीमध्ये. तुमचे राष्ट्र राजमार्गचा 10,000 किलोमीटरचा पाईपलाईन होता, आता 16,000 किलोमीटर झाला. आता अनुमान तुम्ही ठेवा, 10,000 किलोमीटर 65 वर्षामध्ये आणि 6,000 किलोमीटर 12 वर्षामध्ये. प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजनामध्ये 90,000 किलोमीटरची सडक. माझ्या मंत्रालयाचे टावर्स 4,500 करोडचा निवेश. एक गावामध्ये टावर लगायचा आमचा लक्ष्य आहे 100% सॅच्युरेशन मध्ये. एअरपोर्ट्स 9 एअरपोर्ट्स होता 65 वर्षामध्ये, आज 17 एअरपोर्ट झाले उत्तर पूर्वी राज्यामध्ये. म्हणजे अशी प्रगती झाली ते उत्तर पूर्वी क्षेत्रामध्ये, तुम्ही कल्पना करू शकतो नाही. आणि आमची सोच आणि विचारधारा आहेत, पंतप्रधानची सोच आणि विचारधारा आहेत की ते उत्तर पूर्वी क्षेत्र आंतरराष्ट्रीय गेटवे होईल भारतचा. साऊथ ईस्ट एशिया जवळ 4th लार्जेस्ट इकॉनॉमी आहे साऊथ ईस्ट एशिया.
आणि त्याच्या संदर्भामध्ये त्यांच्याजवळ औद्योगिकरित्या आर्थिकरित्या करून भारतची ग्रोथ इंजिन आमची नॉर्थ ईस्टची अष्टलक्ष्मी होईल.